कविता चौथी. आम्ही महाराष्ट्र कन्या. प्रश्न 1. आकृतिबंध पूर्ण करा. अ. पहाट भक्तिमय करणाऱ्या मुक्ता जना. आ. स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या जिजा लक्ष्मी. प्रश्न 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? उत्तर. कवितेत आलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री पर्वत असे आहे. आ. कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे? उत्तर. कवितेत आलेल्या शिखराचे नाव कळसूबाईचे शिखर. ई. कवितेत कोणत्या नद्यांची नावे आली आहेत? उत्तर. कवितेत आलेल्या नद्यांची नावे कृष्णा नदी, भीमा नदी, गोदावरी नदी. प्रश्न 3. कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. अ. अवघ्या भारताची सेवा, बाणा आमचा मराठी, प्राण तळ हातावरी, सर्वांसाठी देशासाठी. उत्तर. आम्ही महाराष्ट्र कन्या आहोत. संपूर्ण भारताची प्रामाणिकपणे सेवा करणे हा आमचा मूळ मराठी बाणा आहे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी आम्ही आमचे प्राण तळहातावर घेऊन नेहमी तत्पर राहू, असा अर्थ या ओळीतून व्यक्त केला आहे. प्रश्न 4. अ. खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमाची आठवण करून देतात? 1. करू हातांची ही ढाल बाळ बांधुनिया पाठी. उत्तर. या ओळी इतिहासातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आठवण करून देतात. आ. आपणा सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणकोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आहे? उत्तर. आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेत मुक्ताबाई, जनाबाई, जिजामाता, राणी लक्ष्मीबाई अशा थोर व्यक्तींचा उल्लेख केला आहे. तसेच महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत, कळसूबाईचे शिखर आणि कृष्णा, भीमा, गोदावरी या नद्यांचा उल्लेख केला आहे. प्रश्न 5. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. 1. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. उत्तर. आम्ही महाराष्ट्र कन्या, माय मराठी आमुची, स्वर्गाहुनीही आम्हाला माया मराठी भूमीची.